अजूनही लोक म्युच्युअल फंड्सला घाबरतात. लोकांच्या मनात ही नेमकं भीती का आहे? घाबरणारा आहे तो फक्त महाराष्ट्रीयन माणूस. मिडल क्लास लोक पैशांची बचत करतात पण इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात. काय कारण? तेच कारण आहे. भीतीच. सर, लोकांना वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट गॅम्बलिंग. खूप मोठा गैरसमज आहे असं वाटत नाही? शेअर मार्केट म्हणजे हा. सट्टा, शेअर मार्केट म्हणजे गॅम्बलिंग. हे थोडं खरं आहे आणि थोडं खोटंही. एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट बद्दल झिरो नॉलेज, तर त्याने इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कुठून करावी? लोक EMI वर लाईफस्टाईल बिल्ड करतात पण इन्व्हेस्टमेंटला पुढे ढकलतात. तर हे किती डेंजरस आहे? सर, तुम्ही आज पुन्हा जर 22-23 वर्षांचे असता तर इन्व्हेस्टिंगची सुरुवात कशी केली असती? सर, आजचा जनरेशन इन्स्टंट रिझल्टची एक अपेक्षा करतो किंवा त्याला सवय लागली आजच्या जनरेशनला. त्यामुळे इन्व्हेस्टिंग मध्ये पेशन्स कमी झालंय. तर यामागे काय कारण वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी युवराज. स्वागत आहे तुमचं देवगिरी मराठी चॅनल मध्ये. आणि देवगिरी मराठीच्या स्पेशल पॉडकास्ट सिरीज आपण सुरू करतोय आणि त्याच निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत प्रख्यात विनोद शिराळकर सर, जे गेल्या 20 वर्षांपासून लाईफ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड ऍडवायझर म्हणून कार्यरत आहे. तसंच MDRT मेंबर सुद्धा आहेत, जे फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये एक प्रख्यात आणि ओळखीचं पद आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण म्युच्युअल फंड्स आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल सर्वसामान्य जनतेला, मिडल क्लास फॅमिलीजला ज्या शंका असतात, जे प्रश्न असतात, जी भीती असते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा माझा नमस्कार. सर, म्युच्युअल फंड्स किंवा इन्व्हेस्टमेंट या गोष्टीबद्दल टीव्हीवर अनेक जाहिराती येतात आणि काहीशा सेकंदांमध्येच ती जाहिरात संपते. आता सर्वसामान्य माणसाला ती जाहिरात बघून नेमकं म्युच्युअल फंड्स काय आहे, इन्व्हेस्टमेंट काय आहे, या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही. आणि त्याचं उत्तरच मिळालं नाही तर त्या गोष्टीबद्दल त्याच्या मनात भीती तयार होते. तर हीच भीती घालवण्यासाठी किंवा या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, आणि तीही अगदी सोप्या भाषेत, आज आम्ही तुम्हाला बोलवलं आहे. तर आज आमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही अगदी सोप्या भाषेत उत्तरं द्याल, हीच तुमच्याकडनं अपेक्षा. सर, पहिला प्रश्न असा आहे की अजूनही लोक म्युच्युअल फंड्सला घाबरतात. तर लोकांच्या मनात ही नेमकं भीती का आहे? तुम्ही लोक म्हणजे खूप जनरलाइज करून टाकलं. बरं. सगळे लोक म्युच्युअल फंडाला घाबरत नाही. घाबरणारा आहे तो फक्त महाराष्ट्रीयन माणूस. अच्छा, म्हणजे तुम्हाला मराठी, ज्याने आटकेपार झेंडे लावले, तो इथे मात्र थोडासा घाबरलेला असतो. कारण पैसा हा फक्त कष्ट करून कमवायचा असतो आणि कष्ट केलेल्या पैशाला कुठल्या तरी रिस्की इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करून त्याला रिस्क घ्यायची नसते. अच्छा, बरोबर. म्हणून तो थोडासा घाबरलेला असतो. खरं तर घाबरण्याचं कारण नाही. म्युच्युअल फंड खूप सेफ असतात. म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायलाच हवं. मराठी माणसाची ती जी भीती आहे ती त्याच्या बाळबोध अशा कारणांमुळे आहे. कष्ट करायचा आणि पै करून पैसे जमा करायचे. आता हे एवढ्या कष्टाने पैसे सहजासहजी ते कुठे जाऊ नयेत अशी इच्छा असणारच. म्हणून तो थोडासा घाबरतो. पण तेवढी जर भीती मनातून काढून टाकली तर मराठी माणूस सुद्धा खूप छान इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्ही ती एक टॅगलाईनच दिली की मराठी माणूस पायी जमा करतो. पै जमा. हा जो पायी शब्द आहे ना, इथेच इन्व्हेस्टमेंट अडवून जातं. त्याला ती इन्व्हेस्टच करा वाटत नाही. अच्छा सर, पुढचा असा आहे की मिडल क्लास लोक पैशांची बचत करतात, सेव्हिंग्स करतात, पण इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात. काय कारण? तेच कारण आहे, भीती. आणि दुसरं अजून एक महत्वाचं कारण असं आहे की मराठी माणूस अजूनही पैशाला भांडवल समजत नाही. अच्छा. हा. पैसा कोण कमावतं? पैसा फक्त पैसाच कमावतो, हे एक लक्षात ठेवा. तुम्ही कमावता ते तुमच्या वृत्तपत्राने, तुमच्या चॅनलने दिलेलं मानधन असतं. बरोबर. तो कॅमेरामन जो कमावतो ते त्याची फी असते, वकील कमावतो ती त्याची फी असते, डॉक्टर कमावतो ती त्याची फी असते, एखादा सरकारी ऑफिसर कमावतो तर त्याचा पगार असतो. मग पैसा कोण कमावतो? पैसा फक्त पैसाच कमवू शकतो. आणि ही एकच गोष्ट मराठी माणसाला अजून फारशी चांगल्या पद्धतीने कळलेली नाही. बरोबर. आणि ती ज्या दिवशी कळेल किंवा ती जशी जशी कळत जाते तसं तो आपल्या पैशाला कामाला लावतो. पैशाचं काम काय? पैसा कमावणे.
आपण काय करतो, पैसा कमवतो आणि त्याला फिक्स Save डिपॉझिट मध्ये ठेवतो. फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा आळशी होतो. बरोबर. तुमच्या पैशाला तुम्हाला आळशी करायचं असेल, नक्की एफडी मध्ये ठेवा. पण तुमच्या पैशाला जर कामाला लावायचं असेल, खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी पैसा कमवून देण्यासाठी तुमच्या पैशाला तुम्हाला कामाला लावायचं असेल, तर तो इन्व्हेस्ट. तर तो तुम्ही म्युच्युअल फंडासारख्या किंवा शेअर मार्केट सारख्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट केलाच पाहिजे, जिथे तुम्हाला महागाईवर मात करून रिटर्न्स मिळू शकतात. म्युच्युअल फंडातले रिटर्न्स किंवा शेअर मार्केट मधले रिटर्न्स हे महागाईवर मात करून आलेले असतात. त्याचा फायदा असा होतो की एक 100 रुपयाची वस्तू आज तुम्हाला घ्यायची आहे, पण या वर्षी तुम्ही ते पोस्टपोन केलं, पुढच्या वर्षी घेऊ असं ठरवलं. पुढच्या वर्षी त्या वस्तूची किंमत 100 रुपये राहत नाही, ती 110 रुपये झालेली असते. मग आता या वर्षी तुम्ही पोस्टपोन केलं म्हणून ते 100 रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले, तर त्याचे 6-7% 107 रुपये होणार आहेत. बरोबर. आणि महागाई मात्र 10% वाढलेली आहे. म्हणजे तुम्हाला जी वस्तू घ्यायची होती ती 110 रुपयाची झाली. पर्यायाने 3 रुपये तुम्हाला खिशातून टाकायचे. तुम्ही जर तुमच्या पैशांना कामाला लावलं असतं तर कदाचित 100 रुपयाचे 120 रुपये झाले असते. 10 रुपये तुम्हाला वरच्या खर्चासाठी सुद्धा मिळाले असते आणि 110 रुपयाची वस्तू सुद्धा तुम्ही घेऊ शकले असते. क्या बात. बरोबर. तर ही गोष्ट जेव्हा मराठी माणसाला कळेल तेव्हा त्याचं घाबरणंही कमी होईल आणि तो व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायला लागेल. आणि कोविड नंतर या गोष्टी बऱ्याचशा घडलेल्या सुद्धा आहेत. मराठी माणूस आता बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट करू लागले. क्या बात आहे. मराठी पाऊलं पडते मराठी पुढे, पाऊलं पाऊलं पडते पुढे. क्या बात आहे. सर, तुम्ही म्युच्युअल फंड तर सांगितलंच आहे की त्याचा उपयोग कसा होतो, पण त्यावरून हे अजून अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं एक लहान 10-12 वर्षाच्या मुलाला पण, तर म्युच्युअल फंड नेमकं काय? तुम्ही ट्रिपला जाता? हो. एकटेच जाता? नाही. जरा 2-3 मित्र घेऊन गेले तर मजा येते ना? हो, त्याशिवाय ट्रिप कशी होईल ती? हा, पण 2-3 मित्रांच्याही ऐवजी जर पूर्ण बस तुम्ही भरली, ग्रुपच पूर्ण, एक मस्त मोठा ग्रुप केला, 40-50 लोक आहेत, त्याच्यात खर्चही कमी होतो. हो. आणि धमाल येते. सगळी कंपनी आपल्या बरोबर असल्यामुळे धमाल करते. हो. म्युच्युअल फंडाचंही तसंच आहे. म्युच्युअल फंड तुम्ही एकटे इन्व्हेस्ट कराल. आता काही शेअर्सची किंमत लाख रुपयाच्याही वरती आहे. बरोबर. मी 1000 रुपये महिना देऊ शकणारा माणूस असेल, एक मध्यमवर्गीय, किंवा 10,000 रुपये महिना, त्या 10,000 तो शेअर विकत घेतला जाऊ शकत नाही शकत. लाख रुपयाचा. मग त्याच्यासाठी मला म्युच्युअल फंडाकडे जावं लागतं. म्युच्युअल फंड माझा 1,000 रुपये, म्हणजे मी दिलेले 1,000 रुपये सुद्धा, किंवा माझे असतील 10,000 रुपये, तुम्ही 1,00,000 रुपये महिना इन्व्हेस्ट करू शकत असाल. हे सगळे एकत्र करून एका मोठ्या पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्ट केले जातात. जो पोर्टफोलिओ मॅनेज करायला मोठे मोठे फंड मॅनेजर्स असतात. या फंड मॅनेजर्सच्या हाताखाली एक 40-50 चार्टर्ड अकाउंटंट्सची एक मोठी टीम काम करत असते. या लोकांचं कामच ते असतं की कुठला शेअर कमी होणार आहे, कुठला शेअर वाढणार आहे, ह्याचं अनालिसिस करत राहायचं आणि त्याच्यातले इन्व्हेस्टमेंटसाठीचे चांगले शेअर शोधून काढायचे आणि मग त्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला रिटर्न्स काढून द्यायचे. म्हणजे आपण फक्त पैसा देणे, जसं टूर मॅनेजर करतो. अच्छा. टूर मॅनेजर काय करतो, तुमच्यासारख्या ट्रिपला जाऊ इच्छिणाऱ्या लोकांकडून पैसे जमा करतो आणि तो एक छान टूर मॅनेज करतो. अगदी तसंच तुमच्या माझ्याकडून सगळ्यांकडून पैसे गोळा करून ते एका चांगल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, चांगल्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला त्याच्यातून रिटर्न काढून देणे, हे म्युच्युअल फंडाचं काम. बघा, म्हणजे मंडळी, सरांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलंय की तुम्हाला ग्रुप करून, एकट्याकडनं जर ती ट्रिप शक्य होत नसेल तर ग्रुप करून कसा तो खर्चही डिवाइड होतो आणि तुम्हाला रिटर्नच्या बदल्यात त्या ट्रिपचा आनंद मिळतो. तसाच तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तुमच्याकडे असणारी रक्कम गुंतवून ती प्रोफेशनल मंडळी तुम्हाला त्यातनं रिटर्न काढून देतात. बरोबर. क्या बात आहे. आणि सर, हे सगळं एकदम सिक्युअर असतं. याच्यामध्ये तुम्हाला लॉस होण्याच्या भीती काय? म्युच्युअल फंड तुम्ही बँकेचं रेग्युलेशन कोण करतं तुम्हाला माहित असेल. कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सगळ्या भारतातल्या सगळ्या बँकांची बॉस आहे. बॉस सांगेल ते सगळ्यांना ऐकायला लागतं. बॉस सांगेल तो रूल असतो. बरोबर आहे. तर रिझर्व्ह बँक जशी
सगळ्या बँकांची बॉस आहे. त्यांची तसं ती जबाबदारी जशी एक प्रकारे. ते रेग्युलेटर आहेत. अच्छा. तसं इन्शुरन्स कंपन्यांची एक IRDA नावाची संस्था आहे, ते रेग्युलेटर आहेत. कोणत्या कंपनीने कोणती पॉलिसी कशी विकावी किंवा कोणत्या टाईपच्या पॉलिसीज विकाव्यात हे सगळं ठरवणारी IRDA असते. तसं कंपनी आणि कंपन्यांचं मॅनेजमेंट याच्यावर सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारची सेबी नावाची एक संस्था आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके. ही सेबी या सगळ्या कंपन्यांवर लक्ष ठेवत असते. त्यांच्याबरोबर ती म्युच्युअल फंडांवर सुद्धा लक्ष ठेवते. खरं तर म्युच्युअल फंडाला वेगळा रेग्युलेटर आहे, त्याला AMFI असं म्हणतात, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स. ओके. पण ठीक आहे, इथे शेअर मार्केट आणि कंपन्यांशी सगळे व्यवहार असल्यामुळे, शेअर्स मधले व्यवहार असल्यामुळे सेबीचं त्याच्यावरचं नियंत्रण आपसुकच येतं. तर सेबी आणि AMFI या दोन रेग्युलेटरच्या माध्यमातून रेग्युलेट होणारी म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे. आणि या दोन्ही संस्था सरकारच्या आहेत, भारत सरकारच्या आहेत. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड हे भारत सरकारकडून रेग्युलेट होतात असं समजायला जनतेने हरकत नाही. एक कोट करायला हरकत नाही की म्युच्युअल फंड रेग्युलेटेड बाय इंडियन गव्हर्नमेंट. असं डायरेक्ट म्हणता येणार नाही, पण अप्रत्यक्षपणे त्यांचं त्याच्यामध्ये त्याला त्यांचं पूर्ण नियंत्रण म्युच्युअल फंडांवर आहे. क्या बात आहे. सर, लोकांना वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट गॅम्बलिंग. म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केट गॅम्बलिंग, तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे असं वाटत नाही? म्युच्युअल फंडला गॅम्बलिंग नाही म्हणता येणार, पण शेअर मार्केट म्हणजे सट्टा, शेअर मार्केट म्हणजे गॅम्बलिंग, हे थोडं खरं आहे आणि थोडं खोटंही. आता तुम्ही म्हणाल खरं आणि खोटं दोन्ही कसं? खोटं अशासाठी की हे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून, व्यवस्थित त्याचं अनालिसिस करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुम्हाला इतके चांगले रिटर्न्स देते की तितके चांगले रिटर्न्स तुम्हाला कुठेच मिळू शकत. मी मगाशी सांगितलं ना, तुमच्या महागाईवर मात करून तुम्हाला रिटर्न्स मिळतात. पण तुम्ही तुमच्या मनाने आणि अभ्यास न करता, त्यांनी सांगितलं म्हणून अमुक शेअर घे, यांनी सांगितलं म्हणून अमुका शेअर घे, आणि मग त्याच्यात वाटेल तसं इन्व्हेस्टमेंट कर. काय ते FNO ज्याला म्हणतात, फ्युचर ऑप्शन्स, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कर माहिती नसताना. म्हणजे तुम्हाला पोहायला जायचंय, तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली आहे, आज पहिल्यांदा पाण्यात उतरताय तर भोपळा वगैरे लावायला पाहिजे, तोही नाही लावलेला आणि तुम्ही पाण्यात उडी मारताय. ते जितकं म्हणजे खतरनाक आहे किंवा धोकादायक आहे, तितकंच बिना अभ्यासाचं उतरणं धोकादायक आहे. म्हणून म्हटलं खरंही आहे आणि खोटंही आहे. पण म्युच्युअल फंडाचं तसं नाहीये. म्युच्युअल फंड तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करताना तुमच्या पाठीमागे मी मगाशी सांगितलं तसं एक फंड मॅनेजर आणि त्याची 40-50 लोकांची टीमच आहे, तज्ञ लोकांची टीम असते. या टीमचं 12 महिने आणि 24 तास एकच काम असतं, तुमच्यासाठी चांगले शेअर्स निवडून, तुमच्यासाठी चांगल्या सिक्युरिटीज निवडून. म्हणजे फक्त शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही, म्युच्युअल फंडाचं इन्व्हेस्टमेंट डेट सारख्या म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट सारख्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा होतं. तर तुमच्यासाठी चांगले फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा बॉन्ड्स, तुमच्यासाठी चांगले शेअर्स निवडून काढणे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला रिटर्न्स मिळवून देणे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड हा सट्टा नाही. म्युच्युअल फंड ही एक खूप रिस्क फ्री अशी इन्व्हेस्टमेंट. क्या बात आहे. रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट म्हणायला हरकत नाही. सर, जर एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट बद्दल झिरो नॉलेज, कसलंच नॉलेज नाही, तर त्याने इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कुठून करावी? आता सांगितलं ना की त्याने म्युच्युअल फंडामध्येच इन्व्हेस्ट करावे, कारण त्याला काहीच माहित नाही. बरोबर. त्याला म्हणजे महागाईवर मात करणारे रिटर्न्स त्याला हवे असतील तर त्याला म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट हे दोनच पर्याय आहे. त्याच्यातला पहिला पर्याय शेअर मार्केटचा, तो जर अभ्यास न करता केला तर तो सट्टा ठरतो, हे तुम्हाला मी सांगितलं. बरोबर. मग राहतो दुसराच पर्याय ज्याला आपण म्युच्युअल फंड म्हणतो. म्युच्युअल फंडामध्ये तो 1000 रुपये देत असेल, 500 रुपये देत असेल, तरी त्याच्यासाठी तीच टीम काम करते जी 1 कोटी रुपये देणाऱ्यासाठी काम करते. म्हणजे इतका चांगला समाजवाद कुठेच नसेल. म्हणजे मंडळी, जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी थोडा जरी पैसा असला पण तुमच्याकडे त्याचं ज्ञान नसेल, नॉलेज नसेल, तर
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार डोळे झाकून तुम्ही म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करा, कारण तुमच्या पैशांचं रिटर्न देण्याची जबाबदारी हे तज्ज्ञ मंडळी घेतात आणि तुम्हाला परत देतात. बरोबर सर. त्यानंतर प्रश्न असा येतो की तुम्हाला आता 20 वर्ष झाले या क्षेत्रात काम करताना. बरोबर. आता या अनुभवात लोक इन्व्हेस्टमेंट मध्ये सगळ्यात मोठी चूक कोणती करतात असं तुम्हाला काही एक निदर्शनास आलंय का? लोक प्रोकास्टिनेट करतात. म्हणजे काय करतात, पुढे ढकलणे. अच्छा. आता खरं तर म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंटसाठी मी तुम्हाला तुमच्याशी बोललो, अप्रोच केलं मला, अप्रोच केलं आणि तुम्हाला म्युच्युअल फंड मी समजावून सांगितला. कुठेतरी आपली भेट झाली. असं खरं तर कुठेतरी भेट घेऊन म्युच्युअल फंड समजावून सांगता येत नाही. तास दीड तास समजायला लागतो पूर्ण. तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्ही समजून घेतलं आणि म्हणालात की आपण दिवाळीनंतर करूया. हा. तर तुम्हाला खोटं वाटेल, मला तुम्हाला दिवाळीच्या वेळी किंवा दिवाळीनंतर फोन कॉल करून तुम्हाला आठवण देणं सुद्धा मला परवडत नाही. कारण म्युच्युअल फंडामध्ये जे कमिशन जे असतं, ब्रोकरेज जे मिळतं, हे 1% खाली. अरे बापरे. हा, म्हणजे तुम्ही जेव्हा 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करता तेव्हा मला 700 रुपये मिळतात पूर्ण वर्षभराचे. आणि तुम्ही जर वर्षभराच्या आधीच ती इन्व्हेस्टमेंट काढून घेतली तर उरलेलं कमिशन गेलं. अरे बाप. म्हणजे 700 रुपये भागिले 12 म्हणजे थोड्या वेळ 60 रुपये महिना धरा. 1,00,000च्या इन्व्हेस्टमेंटला 60 रुपये महिना मिळेल. आणि तुम्ही 2 महिन्यानंतर जर काढून घेतलं तर 120 रुपये मला मिळाले होते. त्याच्यावरच मला समाधान. राहिला विषय असा की तुमचा प्रश्न काय होता की लोक चूक कोणती करतात इन्व्हेस्टमेंट? मला तुम्हाला परत म्हणायला परवडणार नाहीये. तुम्हाला लक्षात आलं, इतकं कमी मानधनात, इतक्या कमी ब्रोकरेज मध्ये मी काम करतो. त्याचमुळे मला दुसरी गोष्ट ही पण परवडत नाही की मी तुमच्या घरी येऊन, म्हणजे तुम्ही बघितलं असेल इन्शुरन्स एजंट बरेचदा तुमच्या उमऱ्याला माती ठेवत नाहीत. हो. ते इतक्या चक्रा मारतात तुमच्याकडे, त्याला ते परवडतं. म्हणून म्युच्युअल फंडाकडे बघण्याचा लोकांचा जो उद्देश असतो किंवा हे असतो, म्युच्युअल फंडांचे एजंट तुमच्याकडे येणारच नाहीत. कारण त्याला तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगायला परवडत नाही. मग तो येतच नसेल तर एखादी गोष्ट माहीतच झाली नाही तर त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात विनाकारण निरनिराळ्या गोष्टी, भीती म्हणा किंवा निरनिराळ्या मिसकन्सेप्शन येत राहतात. म्हणून म्युच्युअल फंड थोडासा मागे पडलेले. म्युच्युअल फंडाचे भारतभरातले सगळे एजंट जर एकत्र केले, ब्रोकर्स एकत्र केले तर 1.5 लाखापेक्षा जास्त ते लोक नाहीयेत जे ऍक्टिव्हली काम करतात. आता 1.5 लाख लोक आणि 144 कोटींचा अवाढव्य देश, तर प्रत्येकापर्यंत पोहोचणं म्युच्युअल फंडाच्या डिस्ट्रीब्युटर्सना शक्य नाही. म्हणून तो कुठेतरी कम्युनिकेशन गॅप राहतो आणि सामान्य माणूस म्युच्युअल फंडापासून दूर राहतो. म्हणजे एक सामान्य माणूस ना त्या ब्रोकरशी कम्युनिकेशन करतो किंवा ना स्वतःहून इच्छा ठेवतो की ती माहिती घेऊयात नेमकं काय, आणि चाल ढकल करतो. एक मिनिट, तुमच्या खिशात आज इकडे स्टुडिओकडे येताना तुम्हाला समजा रस्त्यावर 1 लाख रुपयांचं बंडल सापडलं असतं, तुम्ही माझ्या ऑफिसला आला असतात नाही की प्रोझोन मॉलला गेला? याचं उत्तर द्या. साधारण लोक प्रोझोन मॉलला गेली असतात. तर पैसा इन्व्हेस्ट करायचा, पैसा गुंतवायचा अशी म्हणजे इच्छाच ठेवत नाही लोक, आणि ही सगळ्यात मोठी सहजासहजी होत नाही. खरं तर ती आपल्या भारतातल्या लोकांची म्हणा एक नॅचरल इन्स्टिंक्ट होती कधीतरी. तुम्हाला लहानपणचं तुमच्या आठवत असेल तर आई गव्हाच्या डब्यामध्ये किंवा साखरेच्या डब्यामध्ये काहीतरी सेव्हिंग्स ठेवते. वडिलांनी दिलेले पैसे, त्याच्यातले किराणातले उरलेले पैसे हे जपून ठेवायचे. का तर ते कधीतरी वेळेकडे काम येते. अशा वेळी कामात येतील जेव्हा काहीतरी अडचण असेल. आपण निसर्गाकडे पाहतो, मुंग्या छोट्या छोट्या, पावसाळ्याचे दिवस जवळ आले की त्यांची घाई चालू असते, अगदी बरोबर लगीन घाई असते. काय तर ते तोंडात, प्रत्येक मुंगी तोंडात काहीतरी साखरेचा दाणा असतो किंवा एखादा रव्याचा दाणा असतो, काहीतरी ते घेऊन चाललेले असतात. मधमाशा
मधमाशा सुद्धा मध गोळा करतात, बचत करतात, मधाची गोळा करून ठेवतात. हीच म्हणजे अशीच इन्स्टिंक्ट भारतीय लोकांमध्ये पण आहे, बचतीची होती असं म्हणायला पाहिजे. हल्ली थोडासा त्याला कुठेतरी फाटा बसतोय. एक सरळ साध्या वाक्य जसं बोलायचं गेलं की लोक तुमच्या 20 वर्षांच्या अनुभवात असंच आहे की लोक अज्ञान आणि इन्व्हेस्ट करायलाच घाबरतात. ही सगळ्यात मोठी चूक त्यांची. ही चूक. सगळ्यात ठीक आहे सर. पुढचा प्रश्न असा आहे की कधी असा क्लायंट भेटलाय का की ज्याने इन्व्हेस्टिंग उशिरा सुरू केलंय आणि त्यामुळे त्याला खूप मोठं रिग्रेट झालंय? नाही, असे खूप लोक आहेत. म्हणजे नंतर म्हणतात मग की अरे अरे यार. तुम्ही तेव्हा मला जास्त का नाही. माझ्या मुलीचं उदाहरण द्यायचं झालं अच्छा. तर माझी मुलगी IT कंपनीमध्ये नोकरी करते. तिचं डीमॅट अकाउंट मी सांभाळायचो म्हणजे तिच्या डीमॅट म्हणजे तिला माहिती नव्हती आणि माहिती नसताना, अभ्यास नसताना शेअर मार्केटमध्ये उडी घेणं म्हणजे काय असतं तुम्हाला मी सांगितलं. म्हणून ती म्हणाली पप्पा हे तुम्ही बघा. मग तिला मी एक लिमिट विचारून घेतलं की दर महिन्याला किती रुपये तुझे खर्च केले तर चालतील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. खर्च म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्ट करण्यासाठी तिने एक लिमिट दिली. त्याप्रमाणे माझं ते काम चालू झालं. दर महिन्याला मी एक दोन काहीतरी शेअर्स असे घेत राहिलो. एक SEP नावाची एक सोय डीमॅट अकाउंट मध्ये असते. SEP म्हणजे सिस्टमॅटिक इक्विटी प्लॅन. ओके, SIP नाही, SEP. तर त्या प्लॅन प्रमाणे तुम्हाला काय करायचं तर तुम्ही दर महिन्याला एक ठराविक तुम्हाला जो घ्यायचा आहे शेअर, तुम्हाला समजा एखादा रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, हे 2 शेअर तुम्हाला 100च्या क्वांटिटीमध्ये विकत घ्यायचे. पण एकदम घेणं शक्य नाही. म्हणून तुम्ही काय करता, दर महिन्याला 2 शेअर घे अशी एक हे देऊन टाकता. त्याला SEP म्हणतात. अच्छा. ती इन्स्ट्रक्शन दिलेली म्हणजे आपल्या अकाउंटला तेव्हा पैसे असतील त्या तारखेला नोटिफाईड तर त्याच्यातून ते पैसे घेऊन 2 शेअर तुमच्या नावाने विकत घेऊन तुमच्या डीमॅट मध्ये येऊन जातात आपोआप. तुम्हाला परत दरवेळी दर महिन्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्हाला परत ती प्रोसिजर करायची गरज नाही. तुमचं डीमॅट अकाउंट ती काळजी घेतं. दर महिन्याला ते 2 शेअर तुमचे जमा होत राहतात. तिच्या मुलीच्या अकाउंटमध्ये माझ्याकडून मी एक सेफ असंच लावला आणि काहीतरी 300-350 रुपयाचा कुठला तरी सिमेंट कंपनीचा शेअर होता. त्या शेअरला मी महिन्याला 3 शेअर्स असं एक SEP लावून टाकलं आणि मी बिंदास झालो. म्हटलं आता हे दर महिन्याला 3 शेअर येत राहतील. साधारण म्हणजे 2-3 वर्षात 100 शेअर जमा होतील अशा हिशोबाने मी. नंतर झालं असं की महिन्याच्या शेवटी माझ्या मुलीने मला विचारलं, म्हणे पप्पा माझ्याकडे पैसेच शिल्लक राहिले नाही, तुम्ही काही नवीन घेतलंय का, म्हणजे शेअर मार्केटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली का? मी म्हटलं नाही भाऊ, तू सांगितलं होतं तेवढंच केलंय. नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपली काही चूक तर झाली नाही. म्हणून मी तिचं डीमॅट अकाउंट परत उघडून बघितलं. ते SEP जे लावलेलं होतं महिन्याचं ते चुकून डेलीचं झालं होतं. अरे बापरे. म्हणजे ते 3 शेअर म्हणजे 300-350 रुपयाचा एक शेअर होता. म्हणजे 1000 रुपयाचा एक शेअर, 1000 रुपयाचे ते 3 शेअर दररोज विकत घेतले जात होते जवळपास साधारण गेले 15 दिवसांपासून. बापरे बापरे. म्हणजे 1000 रुपये पर डे तिचं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट होत राहिली. पैसे जे शिल्लक होते ते संपून गेले. मग मी बघितल्यानंतर माझ्या ती चूक लागली. म्हटलं सॉरी बेटा, माझ्याकडून असं चुकलंय. ते आता 40-45 शेअर झालेत. म्हटलं आपल्याला परत घ्यायचे असले तर आपण नंतर बघू. मी आता ते सेफ बंद केलं. आता तुला प्रॉब्लेम येणार. नंतर मग ते असे बरेच दिवस गेले, बरीच वर्ष गेली. 2 वर्षापूर्वी मी तिचं डीमॅट उघडून दाखवलं. ते जे 40-45 शेअर्स मी घेतले होते 350 रुपये म्हणजे भावाने, त्या 350 रुपयांचा आता 3500 रुपयाचा एक शेअर. बापरे. इतका मोठा त्याच्यात बदल झाला. किती वर्षात? फक्त ते 10 पट, एक साधारण 10 वर्ष धरा, 10 पटीत ते वाढले आणि अजूनही वाढतात. तेव्हा ती मला म्हणाली की काय पप्पा तुम्ही उगीच तेव्हा बंद केलं. म्हटलं असा रिग्रेट तो त्यांना असा रिग्रेट येतो. म्हणजे तेव्हा मी केलं नाही, तेव्हा
म्हणजे तिने वेळेवरच चालू केलेलं होतं, पण ते इन्व्हेस्टमेंट कुठेतरी थांबवून थांबलं टाकलं. होतं. हो. ते कदाचित पुढे अजून महिना 2 महिने कंटिन्यू राहिलं असतं. आजची अजून रक्कम खूप वेगळी असते. मोठा फरक मोठा पडतो. फरक असतं. नक्कीच. सर, त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न आहे की लोक ईएमआय वर लाईफस्टाईल बिल्ड करतात, पण इन्व्हेस्टमेंटला पुढे ढकलतात. तर हे किती डेंजरस आहे? हा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे म्हणजे आज मगापासून जे वाट पाहत. सांगत होतो तुम्हाला की भारतामध्ये गुंतवणूक करण्याची एक चांगली सवय आहे किंवा होती, असं माझं होती म्हणण्याकडे जास्ती लक्ष होतं. त्याचं कारण हेच आहे ईएमआय. ईएमआय आजकाल ईएमआय म्हणजे खरं तर इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. बरोबर. हे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट आजच्या तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. बरं, त्याला कोणी अडवणारही नाहीये. तर तुम्ही पैसे कमवत तुम्ही असाल तर ते असेच खर्च कर असं सांगणारे तुमचे वडील कोण? म्हणजे ठीक आहे, बऱ्याच घरांमध्ये आई वडिलांची जी अजूनही परवानगी प्रथा. आणि परवानगी म्हणा किंवा सल्ला घेतला जातो. पण बरेचदा आई वडीलही असं विचार करतात की ठीक आहे, त्याचा तो त्याचा तो- कमवतोय, त्याचा तो खर्च करतोय, आपल्याला काय, आपल्याला मागत नाही. आणि मग पहिल्या पगारापासून ते ईएमआय चालू होतं. पहिल्यांदा काय तर मोबाईलच घेतला, एक 2-4 महिन्याने काय मोटरसायकल घेतली, नंतर काय आता कार घ्यायचे स्वप्न हो. चालूच आहेत. हे सगळे ईएमआय आहेत. हे ईएमआय एकटा म्हणजे फक्त त्याच्यात हप्ता नसतो, त्याच्यात व्याज पण असतं. बरोबर. 10-12% व्याज पण असतं. आता याच्यातले काही काही ईएमआय म्हणजे तुम्ही घर विकत घेण्यासाठी जर ईएमआय भरत असाल तर मी त्याला गुड ईएमआय म्हणतो. ओके. पण तुम्ही लक्झरीसाठी काही वस्तू घेताय, म्हणजे ट्रिपला जायचंय, फॉरेन ट्रिपला जायचंय म्हणून मी ईएमआय वर लोन घेतलं, मला ते मान्य नाही. म्हणजे म्हणजे माझ्या वयाच्या सगळ्याच लोकांना कदाचित मान्य नसेल. पण मग असे जे ईएमआय येतील, तुम्ही मोबाईल तुमच्याकडे एक आहे अँड्रॉइडचा, पण आता आयफोन घ्यायचा म्हणून तुम्ही लोन घेताय, ती लक्झरी झाली. तर ह्या लक्झरीसाठी जे ईएमआय देत आहे त्याला मी बॅड ईएमआय म्हणतो. गुड ईएमआय आणि बॅड ईएमआय. तुमचे गुड ईएमआय असतील तर ओके, पण बॅड ईएमआय शक्यतो नको. तर आपला प्रश्न होता की हे डेंजरस किती आहे? तुम्ही व्याज भरताय विनाकारण. तुमच्या 20 वर्षानंतर तुमच्या हातात येणाऱ्या घरासाठी तुम्ही आतापासून थोडंफार व्याज देताय, ओके. लक्झरीसाठी तुम्ही व्याज देताय, ते खूप चुकीचं आहे. त्याऐवजी तो सगळा पैसा तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे, ज्याला मी गुड ईएमआय म्हणतो. या म्हणजे तुम्हाला एक 15-15-15 असा एक फॉर्म्युला आहे आमच्याकडे. म्हणजे 15,000 रुपयाचा दर महिना, म्हणजे दर महिन्याचा हप्ता 15,000 रुपये. 15% त्याच्यावर जर रिटर्न मिळणार असतील आणि तुम्ही 15 वर्ष जर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत राहिले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. किती रुपये? फक्त 15,000 रुपये. म्हणजे आज म्हणजे सामान्य इंजिनियर, त्याला नोकरी लागली तरी त्याला 40-50 हजार रुपयाचा पगार असतो, ज्याच्यातून 15,000 रुपये भरणं त्याला अवघड नसतं. आणि हे पैसे कुठे वाया जाणार आहेत का? तर नाही. हे त्याच्याच भविष्यात त्याला कामात येणार आहे आणि ते दामदुप्पट होऊन परत येणार. बरोबर. आज तो देत असला तरी ते दामदुप्पट होऊन परत येणार. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्युच्युअल फंडाच्या बाबतीत एक आहे अशी की समजा तुम्ही 5-6 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली, तुम्हाला थोड्याफार पैशांची गरज असली, तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता ना. इतर जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, तसे याच्यात पैसे ब्लॉक होऊन जात नाहीत. म्हणजे तुम्ही एखादा प्लॉट घेतला तर तुमच्या गरजेपुरता थोडासा प्लॉटचा एक तुकडा विकतो आणि माझी गाडी घेतो, असं नाही होत. नाही. तुमचा समजा 20 लाखाचा प्लॉट असेल आणि तुम्हाला 2 लाखाची गरज असेल तर थोडासा विकतो बाबा, असं करता येत नाही. म्युच्युअल फंडांमध्ये तुमचे 20 लाख रुपये जमा असतील तर त्याच्यातले 1-2 लाख रुपये तुम्ही तुमच्या गरजेपुरते काढू शकता. तुमच्याकडे परत आल्यावर परत भरून टाका. भरणे कंपल्सरी नाही. गरज तुम्हाला वाटत असेल की माझ्या एका गोलसाठी मी हे पैसे जमा करतोय आणि त्याच्यातून मी तात्पुरते 2 लाख रुपये घेतले होते ते मी परत देतो, जे एरवी आपण घरातल्या घरात सुद्धा करतो. म्हणजे मला सध्या काही पैशांची गरज आहे, उसने घेतो बाबाकडून किंवा वडिलांकडून उसने घेऊन आपण नंतर परत देऊन टाकतो. ते जसे करतो तसं म्युच्युअल फंडाला भाऊ
समजून म्युच्युअल फंड दिलेली रक्कम तुम्ही तात्पुरती वापरायला सुद्धा घेऊ शकता, परत देऊन टाका. गरजेच्या वेळी, तुमच्या गरजेच्या वेळेस घ्या. बरोबर बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की अशा ठिकाणीच तुम्ही EMI वर इन्व्हेस्टमेंट करा की ज्याची तुम्हाला लक्झरियस नसून एक व्हॅलिड तुम्हाला त्याची रिटर्न आहे. बाकी लक्झरियस लाईफसाठी EMI वर लाईफस्टाईल बिल्ड नाहीच केली पाहिजे. एक तुमचा 20 वर्षांचा अनुभव असं सांगतो. क्या बात आहे सर. पुढचं असं आहे की आज सोशल मीडियावर इन्व्हेस्टमेंटच्या ऍडवाइस खूप मिळत आहे. म्हणजे ज्याच्याकडे थोडंफार जरी ज्ञान आहे तो लगेच त्याचा एक युट्यूबचा चॅनल सुरू करतो आणि ती माहिती द्यायला सुरू करतो. तर बरेच लोक ते ऐकून चुकीचे डिसिजन्स घेत आहेत. तर याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जात असाल, हो पण डॉक्टरकडे भरपूर गर्दी पण असते. हो डॉक्टर प्रत्येकाला तपासून वेगळं वेगळं औषध देतात. हो. सगळे तापाने फणफणलेत, सगळ्यांना ताप येतोय, मग सगळ्यांना सारखंच औषध असेल? नाही. ताप कोणता आहे कसा आहे हे ते जोपर्यंत निदान होत नाही. प्रत्येकाची गरज वेगळी असते. बरोबर. आणि तुमची गरज तुमच्या त्या ऍपला समजत नाही. हा. तुम्ही अमुक एक ऍप वरून इन्व्हेस्टमेंट करताय किंवा टमुक एक ऍप हा. असेल त्याच्यावरून इन्व्हेस्टमेंट करताय. त्या ऍपला तिथे मानवी चेहरा नसतो, ज्याला तुमच्या डोळ्यातले भाव कळत नाहीत. ते ऍप दिसत असतं आणि त्याच्यावर तो दाखवत असतो 20% रिटर्न, 18% रिटर्न, 15% रिटर्न, आणि आपण त्या रिटर्न्स कडे बघून इन्व्हेस्टमेंट करून मोकळे होतो. पण माझी गरज काय होती हे त्या ऍपला कळलेलं नाही. त्याच्यामुळे आणि त्यांनी सांगितलं 20% रिटर्न्स मिळतील म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करून मोकळा झालो. मला 2 वर्षातच पैशांची गरज पडली. 20% रिटर्न होते स्मॉल कॅप फंडाचे, जो रिस्की असतो. 2 वर्ष तो वाढलेलाच नव्हता, हल्लाच नव्हता जागचा. मग मी जेवढे पैसे भरले तेवढेच होते, मी तेवढेच काढूनही घेतले. आता ह्याच्यात चूक म्युच्युअल फंडाची आहे की इन्व्हेस्टरची आहे की ऍपची आहे? इन्व्हेस्टरची, कारण त्याने तर ऍपवर भरोसा ठेवलाय. ऍपची काही चुकीचं चूक नाही नाहीये. सांगितलेलं. लॉंग टर्म मध्ये स्मॉल कॅपचे रिटर्न 15-20% येतील ना, बरोबर बरोबर. पण त्याच्यावर मी डोळे मिटून विश्वास विश्वास ठेवायचा आणि 2 वर्षात त्याच्यावर अपेक्षा करायची, हे चुकीचं आहे. ते बरोबर नाही. बरोबर. तर बरेचदा ही चूक लोक करतात. हो. म्हणजे सोशल मीडियावरून सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करू नये असं मत माझं नाही. मी पण सोशल मीडियावर आता तुम्हाला मदत करतोच आहे, पण ज्या सोशल मीडिया वरून तुम्ही जाताय त्या माणसाशी तुम्हाला एकदा बोलता आलं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे. तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्या नीड्स काय आहेत हे तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करू शकले पाहिजे. त्यानंतर तो जे सांगेल ते खरं सोनं असतं. बरोबर. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची होती तुमच्या मुलीच्या लग्नासाठी, आणि मला ते माहित नसल्यामुळे मी 20% रिटर्न देतील, घेऊन टाका असं म्हणून तुम्हाला एक कुठला तरी स्मॉल कॅप फंड देऊन टाकला. तुमच्या मुलीचं लग्न 3 वर्षांनीच, जे मला माहित नाही. तुमची मुलगी किती वर्षाची ते मला माहित. बरोबर. आणि ती रिटर्न असेल 10 वर्षांनी. मी तुम्हाला रिटर्न देणार आहे 15-20 वर्षानंतर. काय त्याचा उपयोग? तर या चुका बरोबर होऊ शकतात. म्हणून एक मानवी चेहरा फार आवश्यक आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडे जाता, तो डिस्ट्रीब्युटर तुम्हाला जेव्हा तुम्ही संकटात असता, जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला अगदी संकटाच्या वेळी जागं केलं की घाबरू नको, हे तुझं कर्तव्यच आहे, हे तुला करावंच लागेल. समोर काका मामा दिसत असले तरी हे तुला करायचंच आहे. तशाच पद्धतीने हा जो असतो डिस्ट्रीब्युटर, जो असतो तुमचा जो पाठीराखा असतो याच्यात, तो खरंच पाठीराखाच असतो. संकटाच्या वेळी तोच तुम्हाला सांगतो की मार्केट पडलंय ना, काळजी करू नकोस. हे पडझड त्याची चालू असते, चढ उतार चालू असतात. त्याला घाबरून इथून पळून जायचं नसतं. तू इथेच उभा राहा, तुझ्या मागे मी आहेच. बरोबर. तर हे सांगण्यासाठी पण एका मानवी चेहरी व्यक्तीची गरज असते. मानवी म्हणजे ज्याला ह्युमन टच म्हणतो त्याची गरज असते. त्याशिवाय ते शक्यच नाही. उगा फॉलोड बाय इन्स्ट्रक्शन्स घेऊन आपण ते इन्व्हेस्ट करून तुमचं नुकसानच होणार. अगदी क्या बात आहे सर. मार्केट खाली गेलं की लोक पॅनिक होतात, जसं तुम्ही आता सांगितलं. अशा वेळी तुम्ही क्लायंट्सला काय सांगता? हेच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे तुमचा एक, मला असं वाटतं की
त्यांच्या इतका म्हणजे आपण हे नाही. आपण थोर नाहीच आहेत. बरोबर. आपण साधे माणसं आहेत. म्हणजे तुमचा एक पण मागील अनुभव जो काही अनुभव असतो त्या अनुभवातून एवढं सांगण्यापुरतं तेवढं तर म्हणजे तेवढी पुण्याही कमवली असते. बरोबर. म्हणजे जर मार्केटमध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल आणि मार्केट खाली पडलंय, जर तुम्ही ज्या ब्रोकरकडे असाल आणि त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे, त्याचं ज्ञान आहे, अभ्यास आहे, तर त्या संकटाच्या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं आणि त्यावेळी काय करायचं हा तुमचा अनुभवी तुम्हाला तो ब्रोकरच तो तुम्हाला सांगतो. बढिया सर. सर त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये शॉर्ट टर्म मध्ये लोक फेल का होतात आणि लॉंग टर्म ग्रो का होते? म्युच्युअल फंड जे इन्स्ट्रुमेंट आहे हे लॉंग टर्म साठीच आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला म्हणजे माझ्याकडे जेव्हा इन्व्हेस्टर येतो कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायला, मग तो 1000 रुपयाचं सीप करायला आला असेल किंवा 50 लाख रुपये घेऊन एकदम लमसम इन्व्हेस्टमेंट करायला आला असेल, मी त्याच्या गरजा काय ते आधी समजून घेतो. तो जर मला म्हणाला माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसे जमा करायचे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे 2 वर्षांनी 3 वर्षांनी, मी त्याला म्हणेल की बाबा रे, म्युच्युअल फंड रिस्की असतात, तुझे पैसे तू फिक्स डिपॉझिट मध्ये 3 वर्षांसाठी ठेव, किंवा ज्याच्यात रिस्क कमी आहे असे काही म्युच्युअल फंड माझ्याकडे आहेत ज्याला आर्बिट्राज फंड वगैरे म्हणतात, किंवा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड त्याच टाईपचा असतो. अशा फंडांमध्ये मी त्याची इन्व्हेस्टमेंट करून देईल. शक्यतो फिक्स डिपॉझिट्स किंवा डेट फंड जे असतात अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट केली. एखादा तरुण मुलगा आला जो अगदी 20-22 वर्षांचा आहे, ज्याची पहिली सॅलरी झालेली, त्याच्याकडे भरपूर वय पडलेलं आहे, शिल्लक आहे त्याच्याकडे, अजून तो 60-70 वर्ष जगणार आहे. आताच त्याची 20-22 त्याची चालू झालेली, त्याच्याकडे म्हणजे रिस्क एखादी आली, म्हणजे एखादं संकट आलं तर त्याच्यावर मात करायला किंवा एखादा लॉस झाला तर तो भरून काढायला त्याच्याकडे 20 म्हणजे 70-80 वर्ष आहेत. तर अशा मुलांना मी म्हणेल की तुम्ही 15 वर्ष 20 वर्ष असे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करा, कारण म्युच्युअल फंड हे आहेच लॉंग टर्म साठी. बरोबर. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही अशा स्टोरीज ऐकल्या असतील बघा, की माझ्या वडिलांनी प्लॉट घेतला होता आणि तो फक्त 500 रुपयाचा प्लॉट मी आता मागच्या वर्षी 2 कोटीला विकला. अशी स्टोरी ऐकली. हो, भरपूर. हल्ली तसं शक्य नाही, म्हणजे इथून पुढे खूप रेग्युलेशन आलेले आहेत वगैरे, पण त्या ज्या स्टोरीज असतात त्या म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा खऱ्या होतात जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहिले. म्हणजे तुम्ही एखादं सीप चालू केलं, मी मगाशी सांगितलं 15,000चं सीप 15 वर्ष आणि 15% रिटर्न्स. हे 15% फिक्स नसतात बरं, म्हणजे ऍव्हरेज रिटर्न्स. तर तुम्ही करोडपती होऊ शकता, म्हणजे 0 to hero ज्याला म्हणता येईल. बरोबर. पण त्याला धीर लागतो, तुम्ही त्याला लॉंग टर्म साठीच. बरोबर. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर फक्त लॉंग टर्मचा विचार करा, आणि लॉंग टर्म फायद्याचीच आहे. म्हणजे 22व्या वर्षी जर आपण ती सुरुवात केली 15%च्या विचारांनी, 22 आणि 10 32 आणि वरचे 5 म्हणजे 37-38 ला माणूस करोडपती होतोय जर त्यांनी योग्य वयात ते सुरू केलं. क्या बात आहे. त्यानंतर सर येतं की एक मिडल क्लास फॅमिलीने पहिली फायनान्शियल हॅबिट कोणती लावली पाहिजे? मिडल क्लास फॅमिली रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करणे आणि लॉंग टर्मचा विचार करणे कायम, आणि उत्पन्नाच्या जवळपास 30% रक्कम ही म्युच्युअल फंड सारख्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, ज्याच्यात तुमचे रिटर्न्स हे महागाईच्या वरतून येणार, म्हणजे महागाईला बीट करून म्हणा किंवा पराभूत करून तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहे, अशा इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. क्या बात आहे. सर तुम्ही आज पुन्हा जर 22-23 वर्षांचे असता तर इन्व्हेस्टिंगची सुरुवात कशी केली असते? पुन्हा तोच पण आज मी 22 वर्षांचा असतो, फार छान वाटतं असा विचार करायला. तर मी तेच सांगतो परत, माझ्या सॅलरीचा किंवा माझे जे काही इन्कम आहे त्याच्यात 30% रक्कम मी म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्ट केली असती. सगळ्यात आधी मी एक टर्म इन्शुरन्स घेतला असता. अच्छा. कारण माझ्या आई वडिलांनी मला शिकून सवरून मोठं केलंय, माझ्यावर खर्च केलेला आहे, माझ्या आई वडिलांसाठी मी एक ऍसेट आहे. बरोबर.
हा ऍसेट असा तसाच वाया गेला तर त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आई वडिलांचं. म्हणून मी एक टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. टर्म इन्शुरन्स हा खूप स्वस्तातला इन्शुरन्स असतो, खूप कमी पैशांमध्ये तो इन्शुरन्स होतो आणि खूप मोठा इन्शुरन्स असतो. म्हणजे तुम्ही जाहिराती पण बघितल्या असतील की काहीतरी 2-2.5 हजार रुपये महिन्यात 1 कोटीची पॉलिसी होऊन जाते. हा. आपल्याकडे आता म्हणजे आधी मी लहान होतो तेव्हा लखपती म्हणजे खूप असं हो. वाटायचं. आता करोडपती पण काही वाटत नाही. पण 1 करोडची पॉलिसी निश्चित मोठी असते. 1 करोडची पॉलिसी अगदी 2.5-3 हजार रुपयात तरुण मुलांना मिळू शकते. मी तशी पॉलिसी घेतली असती. हेल्थ इन्शुरन्सवर थोडासा म्हणजे भर दिला असता. हेल्थ इन्शुरन्सची एखादी पॉलिसी घेतली असती जेणेकरून मी आजारी पडलो तर माझ्या आई वडिलांवर त्याचं बर्डन नाही आणि मृत्यू झाला तर 1 कोटीची पॉलिसी आहेच आणि उरलेले माझे सगळे पैसे हे मी म्युच्युअल फंड, म्युच्युअल लॉंग टर्म लॉंग इन्व्हेस्टमेंट. टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकले. क्या बात आहे, क्या बात आहे. बढिया सर. सर, जे लोक आजही म्युच्युअल फंड आणि इन्व्हेस्टमेंटला घाबरतात त्यांना शेवटी काय सांगा? हेच की घाबरू नका, भिवू नको. भिवू नको. आणि सरांचं वारंवार तेच म्हणणं आहे की सरांचा 20 वर्षांचा अनुभव आहे. म्युच्युअल फंड ही फायदाच देणारी एक गोष्ट आहे. फक्त तिला घाबरू नका आणि त्याचा अभ्यास करा. चांगल्या अनुभवी ब्रोकरकडे जा, जो तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा करून देईल. बढिया सर. त्यानंतर म्हणजे सर, मी तर असं म्हणेल की अगदी माझ्याचकडे या असंही नाही. हा, तुमचे ओळखीचे मित्रमंडळी असतील जे या व्यवसायात असतील त्यांच्याकडे जाऊन योग्य सल्ला घ्या आणि इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, एका घरामध्ये अर्निंग वाढते पण सेव्हिंग्स मात्र वाढत नाही, तर असं का होतं? EMI संस्कृती. मगाशी ज्याप्रमाणे मी गुड EMI आणि आणि बॅड bad EMI हे सांगितले. बॅड EMI जास्ती असतात. बरोबर. आयफोन घ्यायचा, हे घ्यायचं, गाडी घ्यायची. ते सगळीकडे म्हणजे आजच्या तरुण पिढीला या गोष्टींच वेळ लागलेलं आहे. मला कधी कधी वाईट वाटतं ते, पण त्या काही इलाज नाही. म्हणजे जैसा देश वैसा भेष असं म्हणतात. त्यामुळे ती अर्निंग्स वाढलेली आहे पण सेव्हिंग्स थांबतात. अर्निंग वाढलेले आहेत, खर्च गरजा पण तशाच वाढलेल्या आहेत. बरोबर, पण काही काही गरजा खरंच अनावश्यक आहेत. बरोबर. म्हणजे जे तुमच्या 2,000 रुपयाच्या त्या बटनांच्या फोननी काम होतं तेच फोन आपण थोडं पुढे जाऊयात ना. एक अँड्रॉइडनी तेच काम होतं. त्याच्यासाठी iPhone 1.5 लाख किती- रुपयाचा आयफोन का घ्यावा? 1.5 लाख रुपये काय आहे? तर ते स्टेटस सिम्बॉल होऊन जातं बरोबर. की मेरे पास आयफोन आहे. तर काही गोष्टींमध्ये ह्या गोष्टी आपण थोड्याशा टाळल्या पाहिजे. बरोबर. तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकलं असेल रतन टाटा हो, 1.5 BHK के 2 म्हणजे 1 BHK च्या फ्लॅटमध्ये राहायचे रतन टाटा आणि त्यांच्याकडे जुनी फियाट कार होती, तीच चालवायची, तीच वापरायची. गरज जर पूर्ण होतीये, म्हणजे इतका मोठा माणूस जर इतक्या साधेपणाने वागू शकतो हो, तर आपण तर साधेच माणसं आहेत. बरोबर. मुळात आपण साधेपणाने तो शब्द वापरण्याऐवजी तुमची गरज पूर्ण होतीये ना, गरज तर तुम्ही त्याच्यासाठी मोठी रक्कम का मोजावी? क्या बात आहे. म्हणजे अनावश्यक खर्च आणि त्यामध्ये चाललेला पैसा यामुळेच तुमची सेव्हिंग्स राहत नाहीये. कधी कधी त्या युटिलिटीलाही महत्व येतं, नाही असं नाही. म्हणजे तुम्ही ज्या व्यवसायात असाल त्या व्यवसायाच्या अनुरूप तुम्हाला दिसायला लागतं. म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही डॉक्टर सारखे छान कपडे तुम्हाला घालायला लागते. तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असाल तर तुम्हाला टाय वगैरे घालून छान तसंच राहावं लागेल. तुमचं एखादं म्हणजे ज्वेलरीचं हे असेल, दुकान असेल तर तुम्हाला त्या ज्वेलरीच्या दुकानातल्या मालकाच्या सारखंच दिसावं लागेल. बरोबर. तिथे तुम्ही कोळशाच्या वखारीतले कपडे घालून तिथे बसलात तर नाही लोक जमणार. विचार करतील हा कोळशाचा व्यापारी आहे की हिऱ्याचा व्यापारी आहे, बरोबर. इथे मी काम करू की नाही. त्या टाईपची युटिलिटी असेल तर तुम्ही तिथे जरूर खर्च करा. पण ती आता माझ्या फोनमध्ये माझं सगळं ऑफिस आहे, मग मला अँड्रॉइड एक बऱ्यापैकीचा अँड्रॉइड मला आवश्यक असतो, मी तसाच घेतो. म्हणजे त्याच्यापेक्षा महागडा फोन घ्यायची मला गरज वाटत नाही, ज्याच्यात बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला स्पेस वगैरे असते किंवा ज्याची स्पीड चांगली असते, 5G 6G वगैरे.
त्या प्रकारचे मोबाईल मी वापरतो. मला तो बटनांचा फोन वापरून चालणार नाही. तुम्ही समोर बसलात, तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडाची कामगिरी विचारली मला, तर मी पटकन त्याच्यात बघून सांगू शकतो पाहिजे, जे त्या फोनमध्ये मला शक्य नाही. म्हणून माझी ही गरज आहे, या गरजेप्रमाणे मी माझा त्यात खर्च केलाच पाहिजे तो. खर्च ठेवलाच पाहिजे. पण तो कधी कधी अनावश्यकतेकडे झुकतो. बरोबर. अनावश्यक ही मूळ त्याचं एक कारण आहे. अनावश्यकता नको. बरोबर. क्या बात. सर, तुम्हाला असा कुठला क्लायंट भेटलाय का की ज्याने इन्व्हेस्टिंग लवकर सुरू केलं आणि आज त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललंय? सेटल्ड आहे असं म्हणजे ज्यांनी लवकर सुरू केलं ते माझे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते म्हणजे ते सगळेच सुखी आहेत, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळेच. क्या बात आहे. सगळे सुखी आहेत. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या गरजा भागून शिवाय वरती काही अनपेक्षित काही खर्च आला अशा गरजांसाठी पण, आणि त्यांचे जे काही ड्रीम्स ठरलेले आहेत त्या सगळ्या ड्रीम्ससाठी पुरेसा पैसा जमा होत आलेला आहे किंवा जमा होतोय. क्या बात आहे. सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट मला एका मित्राने दिली होती, ज्याचं मी त्याची मुलगी 11-12 वर्षाची असताना मी त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं या मुलीसाठी पॉलिसी कर, तिच्या लग्नाला कामात येईल. त्या पॉलिसीचं बरोबर ती पॉलिसी मॅच्युअर झाली आणि त्या मुलीचं लग्न ठरलं. क्या बात आहे. मी जेव्हा म्हणजे मला त्याचं लग्नाला बोलावणं आलं, मी जेव्हा मांडवात पाऊल ठेवत होतो तो दारातच उभा होता सगळ्यांना नमस्कार करत, म्हणे तुझ्या पॉलिसीमुळे माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थित होते. ही माझी खूप म्हणजे मला मिळालेली आजपर्यंतची सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट. बघा मित्रांनो, जर योग्य वयात तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर त्याचं तुम्हाला जे रिटर्न पाहिजे त्याचं खरं उदाहरण सरांनी आता आपल्याला सांगितले. बढिया सर. सर, आजचा जनरेशन इन्स्टंट रिझल्टची एक अपेक्षा करतो किंवा त्याला सवय लागली आजच्या जनरेशनला, त्यामुळे इन्व्हेस्टिंग मध्ये पेशन्स कमी झालंय. तर यामागे काय कारण वाटतं तुम्हाला? आजकालची पिढीच तशी आहे. म्हणजे तुम्ही क्रिकेट बघता का? हो. पण तुम्ही आज जे क्रिकेट बघता ते मी जे क्रिकेट बघायचो त्याच्यापेक्षा काहीच नाही. म्हणजे T20 डिग्रीतून वेगळं. आम्ही 6 दिवसांची मॅच बघायचो, ज्याच्यात 1 दिवस मध्ये सुट्टी सुद्धा असायची. म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे. अरे बापरे. 3 दिवस मॅच चालायची, 1 दिवस सुट्टी असायची, मग पुढे परत 2 दिवस. प्रत्येक टीमला 2-2 इनिंग खेळायला मिळायचे. त्याला टेस्ट मॅच म्हणायची. ती टेस्ट मॅच 5 दिवसांची बोर व्हायला लागली, कंटाळवाणी वाटायला लागली, म्हणून मग वन डे क्रिकेट आले आणि आता T20 आले. तुम्ही बघताच आहे. T20च्याही पुढचे IPL आले. त्या पलीकडे आता मला वाटतं दुबईला T10 सुरू झालंय, 10 ओव्हरांची मॅच. म्हणजे क्रिकेटचं किती वाटोळ होईल ते मला माहिती नाही. पण आजकालची पिढी थोडीशी फास्ट आहे. आजकालच्या पिढीला सगळ्या गोष्टी फास्ट हव्या असतात, त्यातलाच तो प्रकार आहे. बढिया बढिया सर. सर, लोक सॅलरी वाढण्याची वाट बघतात पण इन्व्हेस्टिंग सुरू करत नाही, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे असं वाटतं का? त्याला प्रोकॅस्टिनेशन ज्याला आपण म्हणतो, पुढे ढकलत राहणं. अच्छा, तेच. म्हणजे जे 50 रुपये जर आपल्याकडे आहेत तर त्यातले 12 रुपये इन्व्हेस्ट करायची इच्छा नसते. आपले 500 कधी होतील मग आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करूयात. त्याच्याही आधी म्हणजे मला आयफोन घ्यायचा आहे, मला कार घ्यायची आहे, मला मोटरसायकल घ्यायची आहे, मला अमुक करायचंय, मला फॉरेनला जायचं, हे सगळ्यात जास्ती महत्वाचं वाटतं. मग इन्व्हेस्टिंग कधी करणार तुम्ही? खरी. तुमची गरज असेल फॉरेनला जायची, तुम्ही शिक्षणासाठी जाताय, ती गोष्ट वेगळी. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला अँड्रॉइड फोनचं एक बऱ्यापैकी व्हर्जन चालत असेल ते घ्या ना. पण विनाकारण तुम्ही मोठमोठ्या फोनमध्ये जाताय किंवा विनाकारण म्हणजे ती हायाबुजा की कुठली ती टू व्हीलर आहे, ती टू व्हीलर 12 लाख रुपयाची. तुमचं कॉलेज 5 किलोमीटरवर आहे, जिथे पोहोचायला तुम्हाला म्हणजे तुम्ही लुना जरी वापरली 5 मिनिटात, त्याच्यासाठी तुम्ही हायाबुजा घेऊन जाताय, ते फक्त शान मारण्यासाठी. बरोबर. तर हा प्रकार कुठेतरी वाढीला लागलेला आहे असं. बरोबर. त्याच्यात एक तुम्हाला मूळ कारण वाटतं भोगवादी संस्कृती पुढे.
तुमच्या भाषेत. भोगवादी संस्कृती समजून घ्या. बढिया सर. सर त्यानंतर एका व्यक्तीने जर आज इन्व्हेस्टिंग सुरू केली नाही आणि 10 वर्षांनी त्याला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील किंवा काय इम्पॅक्ट असेल तो? खूप सोपं आहे. मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं 15-15-15. 15. तुमच्याकडे भरपूर वय आहे शिल्लक. बरोबर. मी आता 60+ आहे. मला 15-15-15चा फॉर्म्युला वापरून करोडपती व्हायचं असेल तर ते पैसे अशा वेळी हातात येतील जेव्हा मला त्याचा उपयोग नसेल. बरोबर. पण तेच पैसे तुमच्या हाती आले, तरुणपणात तुमच्या हाती आले, तर तुम्ही त्याचं आणखीन काहीतरी करू शकाल. त्याचं इन्व्हेस्टमेंट करून आणखीन मोठा व्यवसाय करू शकाल, काही पण. बरोबर. तर हा फरक पडतो. म्हणजे मी आता करोडपती व्हायचं ठरवलं तर ते अशा वेळेत पैसे हातात दिले. हो, ते तरुणपणातच ठरवायला पाहिजे. तरुण मुलांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे. क्या बात आहे. खूप महत्वाचं सांगितलं सर तुम्ही. त्यानंतर सर इमॅजिन करा, आज एक 22 वर्षांचा मुलगा आपला हा पॉडकास्ट पाहतोय आणि त्याच्याकडे पैसे कमी आहेत पण फ्युचर बद्दल तो टेन्शन घेतोय, तर त्याला तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न कसा आहे माहितीये का? तुम्ही ते लोक बघितले असतील, पान टपरी समोर उभे असतात, 2-2 तास तिथे गप्पा मारत असतात आणि नंतर त्याला जर आपण फोन करून म्हटलं, अरे तू येणार होतस ना, अरे नाही रे माझं काम आहे, मला वेळच नाही, 2 तास तिथे रिकामा गप्पा मारल्या. तसं माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटला पैसे नाहीत असं म्हणणारे सुद्धा तद्दन खोटं बोलत असतात. म्हणजे जो काम करतोय, ज्याला 10-15 हजार रुपये महिना मिळतोय, 10-15 हजार रुपये अगदी म्हणजे माती काम करणाऱ्यालाच मिळत असेल असं मला वाटतं बरं. पण जो काम करतोय त्याला 15-20 हजार रुपये महिना मिळतो. त्या पैशातून त्याने थोडे पैसे बाजूला काढून त्या पैशांना कामाला लावलं पाहिजे. मी मागाशी सांगितलं ना, हो, पैशाला कामाला लावलं पाहिजे. पैसाच तुम्हाला पैसा कमावून देणार. तुमचा पगार कितीही असो, तुम्ही काहीही काम करत असाल, तुम्ही माती काम करताय, तुम्हाला 15-20 हजारच रुपये महिना मिळतोय, त्याच्यातले 30% काढा. तुम्ही एखाद्या कंपनीचे CEO आहात, तुम्हाला 5 कोटी रुपये पगार मिळतोय, त्याच्यातले 30% काढा. सगळ्यांसाठी एकच रूल आहे माझ्या मते, 30% सेव्हिंग करा. मग तुम्ही कोणत्याही अवस्थेत असाल, ठीक आहे. म्हणजे जो अगदी गरिबीतला माणूस आहे त्याला वेल्दी व्हायला वेळ लागेल थोडस, पण तो वेल्दी होणार हे नक्की. त्यांनी जर म्हणजे तेवढं रिगरसली आणि तेवढं रिलिजियसली ती इन्व्हेस्टमेंट केली तर तो श्रीमंत होणार, तो गरीब राहणार नाही. ते जसं म्हटलेलं पण आहे की तुम्ही गरीब जन्माला येऊ शकता पण गरीब मरणं हा तुमचा अपराध आहे. बरोबर. तर गरीब मरू नका. गरीब जन्माला आलेले असलात तरी गरीब मरू नका. सरांचं सांगण्याचे कारण देऊ नका. पैसे नाहीत हे कारणच नाही. पैसे नाहीत हे कारण, जी काही कमाई असेल त्यातले 2 पैसे तुम्ही 2 पैसे काढा, इन्व्हेस्ट केलेच पाहिजे. बढिया सर. आणि सर आता आपल्या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न, एखादी फॅमिली, जर एखाद्या फॅमिलीला तुम्ही एकच फायनान्शियल ऍडवाइस, पुन्हा तेच आलं, काय द्याल? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा आणि ती पण म्युच्युअल फंडात. म्युच्युअल फंडातच करा असं म्हणणार नाही मी, कारण मी म्युच्युअल फंडाचाच ब्रँड अँबॅसेडर नाही, इन्शुरन्स सुद्धा विकतो. पण म्युच्युअल फंड काही हे एकमेव साधन नाहीये. म्युच्युअल फंडामध्ये करायलाच हवं, कारण म्युच्युअल फंड तुम्हाला एक सिक्युअर इन्फ्लेशन ऍडजस्टेड रिटर्न्स देतात. बरोबर. चालेल सर. आज मित्रांनो, मंडळी, म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, त्यात कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणत्या वयात केल्यावर त्याचे लॉंग टर्म काय फायदे होतात, त्याच्या शंका कुशंका सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिराळकर सरांनी अगदी सोप्या भाषेत दिली आहे आणि त्यात तुमच्या या व्यस्त वेळापत्रकात तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद.